समृद्धी औद्योगिक प्रशिक्षण संस्था जामरूड रोड तालुका जिल्हा बुलढाणा। आता 12वीची गरज नाही। 10वी पास विद्यार्थी 2 वार्षिक ITI केल्यानंतर 12वीच्या समकक्ष मानल्या जाईल। ट्रेडर्स, इलेक्ट्रिशियन, फिटर, वेल्डर प्रवेश देणे सुरू। मुलींसाठी फी मध्ये विशेष सवलत। संपर्क 98 मदर तेरेसा स्कूल ऑफ नर्सिंग बुलढाणा। GNM साठी प्रवेश देणे सुरू। पात्रता 12वी उत्तीर्ण। शिष्यवृत्ती उपलब्ध। SC ST मोफत प्रवेश। संपर्क मदर तेरेसा स्कूल ऑफ नर्सिंग जामरुंद रोड कोलवड बुलढाणा। आमदार गोपीचंद पडळकर यांचा खामगावमध्ये ख्रिस्ती बांधवांकडून निषेध। पडळकरांवर गुन्हा दाखल करून आमदारकी रद्द करण्याची मागणी। भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिस्ती धर्मगुरूंच्या बाबतीत वादग्रस्त वक्तव्य केले। यामुळे ख्रिस्ती बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्यात। समाजामध्ये पडळकर यांच्या संदर्भात प्रचंड रोष पाहायला मिळतोय। गोपीचंद पडळकर यांच्या या वक्तव्याचा निषेध करत खामगाव येथील ख्रिस्ती बांधवांनी तहसीलदारांना निवेदन दिले। गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांची आमदारकी रद्द करण्यात यावी अशी मागणी यावेळी ख्रिस्ती बांधवांनी केली। आम्ही बेतानेलायचंच खामगाव आणि ख्रिस्ती समाज या ठिकाणी यासाठी जमलेलो आहोत की आमदार पडळकर यांनी एका सभेमध्ये ख्रिस्ती समाजाबद्दल आणि ख्रिस्ती धर्मगुरूबद्दल जे काही बेताल वक्तव्य केलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की जे ख्रिस्ती धर्मगुरू आहे त्यांचा जर सराळ खराच त्यांना 11 लाखाचं बक्षीस त्यांनी जाहीर केलेलं आहे आणि अशा बेताल वक्तव्य केलेला आणि ते एका संविधानिक पदावर असल्यावर असं बेताल वक्तव्य करणं त्यांना शोभत नाही आणि ते संविधानाच्या विरुद्ध आहे आणि म्हणून आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यासाठी आम्ही हे निवेदन घेऊन आलेलं आहे की त्यांनी आमदार पडळकर यांची आमदारकी रद्द करावी आणि योग्य ती कायदेशीर कारवाई त्यांच्यावर करावी। एवढंच नाही तर जर ख्रिश्चन समाज आहे, ख्रिश्चन धर्मगुरू आहे, त्यांना काही इजा झाल्यास किंवा मालमत्तेची हानी झाल्यास त्याला सर्वस्वी जबाबदार आमदार पडळकर हे राहतील आणि म्हणून ख्रिस्ती समाजाला संरक्षण द्यावं आणि आमचं निवेदन हे मान्य करावं म्हणून